आता सध्या बघत आहे तुम्ही की वंटमुरीची घटना ही ताजी असतानाच अजून ती मनातून गेलेली नाही, तर तेवढ्या तर हुबळीला आणि एक हत्याकांड, नेहा हत्याकांड झालं. नेहा हत्याकांड आता 1 महिना होत आला, तर हे अंजलीचं प्रकरण आलंय. हे असं प्रकरण किती दिवस आणि कुठपर्यंत चालत राहणार आहे? कायम आम्ही तरुण भारत किंवा पेपर कुठले उघडले बघितले तर पहिली बातमी ही मर्डर झालेली, खून झालेली हेच बघत आहे मी. हे काँग्रेस सरकार आल्यापासून कोणाच्यावरती पण दबाव आणि त्यांचं हे नाही राहिलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंट पण अपयशी झालेलं आहे पकडण्यात. तुम्ही पकडण्यामध्ये त्यांना जेलमध्ये ठेवून ते दिवस घालवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इनकाउंटर किंवा त्याला फाशी का देत नाही, हे आमच्या सगळ्या महिलांचा सवाल आहे. आज दुसरी मुलगी आहे, आज आमच्या घरातली मुलगीला काय होणार नाही, कुठली गॅरंटी, कोण कुठलं गॅरंटी द्यायला काय? कोणी पण गॅरंटी देणार. आम्ही आमच्या सुरक्षिततेचा विचार स्वतःच करायला पाहिजे. मला तर असं वाटतंय की मुलींना मोबाईल देण्यापेक्षा एक जयपुरी चाकू दिलेला बरा. कारण असं कोण आलं तर जर प्रतिसाद जर तुम्हाला नाही कराल तर आम्ही पण घोषवू शकतो. तुम्ही तुमच्यामध्ये तेवढी ताकद ठेवा, घाबरू नका, काही करू नका. असं आपण घाबरतो, आपण घरात सांगत नाही, आपण आजूबाजूला हे कळवत नाही, पोलीस डिपार्टमेंटला सांगत नाही, आपण घाबरून राहतो. म्हणून ह्या अशा घटना खूप वाढत राहिलेल्या आहेत. याला आळा घालायचा असला तर आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि काँग्रेस सरकारला एक हे आहे की जर तुमच्या हातून होत नाही तर तुम्ही राजीनामा द्या आणि आमच्याकडे द्या. त्या जी कोण ही सजा, जर तुम्हाला सजा देता येत नाही तर अशा लोकांना तुम्ही आमच्याकडे द्या. त्यांना काय सजा द्यायची महिला वर्ग ठरवतील आणि त्यांना बरोबर शिक्षा देतील. आत्ताच कडक शिक्षा दिली आहे आणि त्यांना आत्ताच चपराक बसला तर हे पुढचे आणि अशा घटना होत नाहीत. नाही तर लोकांना तर काय झालंय की मर्डर केल्यावर मी आजाद सुटतो, मला 1-2 महिन्याची सजा होणार, बाकीच्या नंतर कोण त्याला गवाह नसणार आहे, काय नसणार, असं लोकांच्या डोक्यामध्ये, मुलांच्या डोक्यामध्ये भीती आहे. आणि आई वडिलांनी पण आपल्या मुलांना कनी साम दाम दंडभेद सगळं सोडून कनी त्यांना काही गोष्टी सांगायला पाहिजेत की आज त्यांची मुलगी, म्हणजे आपल्या घरात पण बाई असते, मुलगी असते, आपण तिच्यावर असं झालं तर अन्याय करू शकतो. दुसरी मुलगी पण आपलीच मुलगी आहे, आपलीच बहीण आहे, असं वागायला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये एवढी मानसिकता पाहिजे की जेव्हा तुम्ही कुठल्या प्रेमाला विचारता आणि तिथं नकार पचवायची पण तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. मुलांना आणि मुलींना दोघांना पण सांगते की आपण स्वतः तयार व्हायला पाहिजे की मानसिकता चेंज व्हायला पाहिजे. जर नकार दिला, नकार पचवायला पण यायला पाहिजे. ही खरी परिस्थिती आहे. आणि काँग्रेस सरकार हे सगळं विफल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये ते अधिकारामध्ये आल्यानंतरच केवढ्या घटना वाढल्यात बघितलं तुम्ही. महिन्याला 15 दिवसाला घटना वाढालेत. आज लग्नाला नकार दिला, धडपड करून मुंडी हातात घेऊन, मुंडकं हातात घेऊन जायची, फिरायची, म्हणजे केवढी त्यांची डेअरिंग वाढलेली आहे. ही कशामुळे वाढलेली आहे डेअरिंग, ह्याचा विचार करण्याची गरज आहे.